तर गुढीपाडवानिमित्त मी एक डिझाईन केली होती. मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार नाही, कारण खूप दिवस काम बी बंद होतं आपलं. थोडं नाही का माझ्या पायाचं ऑपरेशन होतं त्यामुळं, आणि मला जास्त असं पाय खाली सोडून नाही का बसता बी येत नाही, लगेच पाय सुचतो नाही का. पुढचा जो व्हिडिओ येणार आहे आपला रामनवमीचा, तो पूर्ण डिटेलमध्ये सांगेन. बाकी आता मी फाईल तुम्हाला देऊन टाकन PhD, आणि कसं काय केलं ना ते तुम्हाला मी सांगेन, तुम्हाला समजेन पण मी काय केलं आहे नेमकी. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर सर्वात पहिले मी तुम्हाला कॅलिग्राफीचं सांगतो. आता तुम्ही इथं बघू शकता, हा जो ब्रश आहे, तर हे विंग पेंजिला तुम्हाला असले जे ब्रश भेटतात ना ते घ्यायचे तुम्हाला. आता मी तुम्हाला अंडू करून दाखवतो एकदा, किंवा मी तुम्हाला इथं ओपन करून दाखवतो. हे डिलीट करून टाकतो आता हे सगळं मी. आता बघा हे किती फाटतंय, कारण हे आपण काय केलेलं आहे, विंग पेंजवरनं हे ब्रश PNG घेतलेले. ह्याला तुम्हाला काय करायचे, फक्त ह्याला ना ट्रेस करायचं इथून, त्यानंतर ह्याला एक्सपंड केलं ना असं, हे वेगळं होऊन जाईल. तुम्हाला हा ब्रश घ्यायचा आहे आणि साईडला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ब्रशमध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला ब्रश शोधायचं नाही का, कुठे जे पॅनल आहे आपला ब्रशचा तो शोधायचा तुम्हाला. हे बघा इथं आहे, आणि इथून हा ब्रश उचलून इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं न्यू ब्रशचे काय ऑप्शन येतील. इथं फक्त आर्ट ब्रश करतोय मी, ओके करतोय. त्यानंतर इथून तुम्ही साईज कमी केली ना, मग तुम्हाला असा ब्रश भेटेल. हे बघा असं इथं ऑप्शन पण आहे तुम्हाला, का इथं ब्रश ॲड झालेला आहे, असा ब्रश भेटेल. हा ब्रश तुम्हाला स्मूथ करण्यासाठी ह्याच्यावर डबल टॅप करायचे. इथं काय सेटिंग येईल तुमची, ताशी मिडलला असन हे पूर्ण स्मूथ करायचे, आणि इथं 12 पिक्सल ठेवतोय मी. आता मी काय करतो, साईज कमी केलेलीच आहे मी ब्रशच्या आधीच. हे बघा इथून अशी, तुम्ही जास्त केली ना तुमचा ब्रश बघा लय मोठा होईल. मी दाखवतो तुम्हाला, हे बघा लय मोठा झालेला आहे. त्यामुळे इथून मी ना साईज कमी करून घेतोय एवढी अशी, किंवा अजून तुम्हाला कमी करायची तर तुम्ही अजून कमी करू शकता इथून. आता आपण तुम्हाला मी कॅलिग्राफी करून दाखवतो. शिफ्ट दाबून एक स्ट्रेट लाईन घेतली, त्यानंतर इथून मी असं कॅली करणार आहे. आणि स्ट्रेट लाईनसाठी परत मी शिफ्ट दाबून हे करतोय, असं होल्ड करतोय. हे फक्त मी तुम्हाला दाखवतोय. पहिले मी तुम्हाला डिझाईन बी दाखवते. अशीच मी तर ही डिझाईन केली होती, कॅली केली होती. बाकी ही डिझाईन कशी बनवली, काय कसं, सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो मी. त्यासाठी मी सर्व इथं हाईड करतोय आणि सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. सर्वात पहिले एक साईज घेतली, जी तुम्हाला आवडेल ती साईज घ्या. आता ही मी 7-10 घेतलेली आहे. हे बघा इथं हाईट 10 आहे, रुंदी 7 आहे, 300 रेजोल्युशन आहे. त्यानंतर इथून एक बॅकग्राऊंड आहे. हे बॅकग्राऊंडमध्ये कुठलं बॅकग्राऊंड आहे, आपण जे हे जे दिसतंय तुम्हाला घर, ते आपण ना ChatGPT कडून क्रिएट करून घेतलेले. म्हणजे आपण तिथं प्रॉम्प्ट दिला होता की विलेज टाईप्स होम नाही का, असं त्या टाईपमध्ये आपण घेतलेलं आहे. किंवा तुम्ही Pinterestला गेले ना, तिथं तुम्हाला कुठलं बी घर भेटलं ते तुम्ही ChatGPTला पाठवून तशा टाईपचं बनवून घेऊ शकता. तर मी असं करून घेतलं होतं. त्यानंतर ह्याला मी काय केलं, खालनं थोडं इरेज केलं, एवढा भाग ठेवलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी अजून सनलाईटचं काय बॅकग्राऊंड ॲड केलं. हे बघा, म्हणजे फक्त खालचा भाग ठेवलेला आहे मी नाही का, असं इरेजमध्ये. त्यानंतर मी काय केलं, इथे एक ब्रश मारलेला आहे ब्लॅक कलरचा. तर हा ब्रश मी का मारला ना ते तुम्हाला मी पुढं सांगतो. त्यानंतर इथं एक मंडळाचा जो आपला ब्रश आहे ना, तो मी टाकलेला आहे. तर तो मी गुढीसाठी टाकला, जे आपण गुढी ॲड केली नाही वाली, तर त्याच्या बॅक साईडला आपण तो ब्रश मारला होता. त्यानंतर इथं परत एक घर आहे आपलं, त्यालाच मी कट केलेलं, जे मी तुम्हाला बोललो ना मी ChatGPT कडनं करून घेतलेलं हे वालं, तर तेच मी कट करून तिथं टाकलेलं आहे. तर त्याला काय केलं मी इथं इनर ग्लो दिलेलं आहे. हे बघा इथं असा, आणि वरतून एक ॲडजस्टमेंटमधून एक ह्यू सॅच्युरेशन दिले. तर ते का दिलं, मला खालचा भाग ना का थोडा डार्क पाहिजे होता. तर मी काय केलं, ह्या जे घर आहे ना आपलं, त्याच्यावर क्लिक करून इथं ॲडजस्टमेंटमध्ये गेलो, ह्यू सॅच्युरेशनमध्ये जाऊन मास्किंग केलं. म्हणजे क्लिप मास्क आहे ना आपलं, खालच्या ह्याला अल्ट दाबून करू शकता तुम्ही. तिथनं मी अशी लाईट कमी केली. त्यानं तिथून एक ब्रश घेतला जनरलमधला, आणि इथं फक्त ब्लॅक कलर घेऊन असा मारला. कारण इथं व्हाईट कलर होता, त्यामुळे इथं ब्लॅक कलर घेऊन मी असं मारला. त्यामुळं आपला खालचा भाग डार्क आणि वरचं थोडी लाईट आली नाही का, अशा टाईपमध्ये. हे बघा, तर तसं मी ॲडजस्ट करून घेतलेलं. आता त्याच्यावरती जे तुम्हाला इथं दिसतंय, तर ही आपली ब्लँक लेअर आहे.
आता आपण किती ब्लँक लेअर ॲड केलेत नाही याच्यात, समजा जास्त चुकून झालं असेल तर ते तुम्ही इथून काढू शकता. मी तुम्हाला दाखवतो कसं काढायचं. आता इथं स्क्रिप्टमध्ये आलो ना मी, तिथं तुम्हाला डिलीट ऑल एम्प्टी लेअर भेटते, तिथं क्लिक करायचं. म्हणजे तुमचे जेवढ्या काही खाली पिली लेअर ॲड झाल्यात त्या डिलीट होतील. त्यानंतर मी परत वरनं एक ब्रश मारलेला आहे. तर हा ब्रश मी कसा मारला, डिझाईनमधलाच एक डार्क कलर घेतला, जनरल ब्रश घेतला आणि असा खालनं मारलेलं आहे. बघू शकता तुम्ही तोच कलर आहे तिथं, कारण आपण डिझाईनमधलेच कलर घेतलेले डार्कमध्ये खालचे. हे बघा असं. त्यानंतर मी काय केलं, स्लोगन ॲड केलं इथं. ह्याला पूर्ण एक जी लेफ्ट अलाइनमेंट आहे ना स्ट्रेटवाली ती दिलेली आहे. मिडल परत राईटवाली बी अलाइनमेंट देऊ शकता तुम्ही जर इकडून टाकलं तर. आता मी इकडून टाकल्यामुळे ती दिलेलं आहे मी तसं. त्यानंतर तिथं मी पक्ष्यांचा जो थवा आहे ना तो टाकलेला आहे तिथं. त्यानंतर आपली कॅली, गुढीपाडवा, बाकी व हिंदू नववर्ष, बाकी नाही का आपण जे टाईप करतो ना सर्व. आता बघा इथं मी पताके पण ॲड केलेले आहेत माझे. नाही तुम्हाला वाटलं तर ठेवा, नाही तर काढून टाका त्या टाईपचे. परत इथं आपणास आपल्या परिवारास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असं मी टाकून घेतलेले. त्यानंतर इथं आपला लोगो आणि परत कलर लुकअप ॲड केलं. तर कलर लुकअप ॲड का केली होती मी, कारण आपली डिझाईनला ना एक कलर आले पाहिजे ना, पूर्ण डिझाईन मॅच झाली पाहिजे. त्यामुळं कारण ही थोडं सिनेमॅटिक टाईप होती डिझाईन, त्यामुळं मी कलर लुकअप ॲड केले होते. तुम्ही मास्किंगच्या शेजारी जाऊन इथं कलर लुकअप ॲड करू शकता. आता ह्याला काय तुम्हाला मास्किंग करायची गरज नाही, कारण आपण पूर्ण इमेजला अप्लाय करतोय. त्यामुळे जर मी कलर लुकअप जो चांगला वाटेल ना तो ॲड करणार आहे. आता बघा मला समजा हा वाला आवडला आहे तर मी हा अप्लाय करू शकतो. फक्त याची थोडी ऑपेसिटी कमी करणार आहे. मला जेवढं लागेल तेवढं मी ठेवणार आहे. आता एवढं सर्व झाल्यानंतर ना तुम्हाला कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबून सर्व मर्ज करून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही ह्याला फिल्टरमध्ये येऊन कॅमेरा रॉ इफेक्ट देऊ शकता. ह्याच्यामध्ये बघायचं तुम्हाला काय काय गरज आहे तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये मी कॉन्ट्रास्ट समजा इथं ॲड केला, थोडं वाईट ॲड केलं, टेक्स्चर, थोडं क्लॅरिटी. ह्याने काय होते आपली डिझाईन ना पूर्ण अशी कॉन्ट्रास्ट वाढते. बघा कशी होती कशी झाली. ते एवढं तुम्ही करू शकता. आणि असंच आपण सर्व ही डिझाईन बनवली होती. त्याच्यामधलं फक्त हे ChatGPT कडनं घेतले. आणि कॅलिग्राफीचं मी तुम्हाला सांगितलेले ब्रश कसं तुम्ही ॲड करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायची. PhD फाईल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये पासवर्ड राहील. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.